नमस्कार. आज आपण रेडीमेड गोंडे साडीला कसे लावायचे ते सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. इथे मी एक साडी घेतलेली आहे गोंडे लावण्यासाठी. या साडीचा कलर एकसारखाच असल्यामुळे मी एकाच कलरचे गोंडे घेतलेले आहेत. तुमच्या साडीचे कलर जर दोन कलरमध्ये असतील, काठाचा आणि मधला कलर वेगळा असेल, तर तुम्ही दोन प्रकारचे गोंडे घेऊ शकता. इथे मी हे गुलाबी कलरचे गोंडे वापरलेले आहेत. अगदी कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला हवे तसे गोंडे बाजारात अगदी सहज उपलब्ध होऊन जातात. इथे ज्या कलरचे गोंडे घेतलेले आहेत त्याच कलरचा सुई दोरा मी इथे वापरलेला आहे. आता आपण मणीसुद्धा हे वापरणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे मणी, मोती इथे वापरू शकता. इथे मी गोल्डन मोती घेतलेले आहेत. इथे आपण साडीचा पदर दोन पदरी करून मार्किंग करून घेणार आहोत, जेणेकरून आपण जे गोंडे लावू ते एकाच अंतरावरती येतील. या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे. अगदी घरच्या घरी कमीत कमी साहित्यात आपण हे गोंडे लावून घेणार आहोत. धागा एकाच कलरमध्ये दोन पदरी करून घेतलेले आहे आणि त्याची गाठ घट्ट बांधून घेऊन आपण इथे दोन गोल्डन मणी येते त्याच्यामध्ये ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने आणि सुईमध्ये गोंडा घेऊन तो परत आपण मण्यांमधून वरती काढणार आहोत आणि तिथे तो धागा घट्ट ओवून घेणार आहोत, जेणेकरून आपले गोंडे कशामध्ये अडकून निसटू नये याच्यासाठी इथे आपण घट्ट त्याला घेणार आहोत. आवळून निसटू नये याच्यासाठी आपण तिथे गाठ मारून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा गोंडा लावून झालेला आहे. आता आपण असेच संपूर्ण पदराला गोंडे लावून घेऊया. अशा पद्धतीने संपूर्ण पदराला गोंडे लावून झालेले आहेत आणि साडीचा पदर कशा पद्धतीने दिसतो ते तुम्ही बघू शकता. तुम्ही अशी घरच्या घरी गोंडे लावू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.